हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी तृप्ती म्हणजे अमायराची मम्मा तुमच्यासाठी घेऊन येत असते बेबी माइलस्टोन्स, डेव्हलपमेंट, ऍक्टिव्हिटीज, फूड आणि खूप सारे इन्फॉर्मेशन. सो आय एम सो सॉरी सर्वात आधी, कारण की मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येते अँड आय होप तुम्ही सगळेजण समजू शकता, कारण की ऑफिस, अमायरा, घर या सगळ्यातून थोडासा वेळ काढून मी माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते. सो आय होप यू अंडरस्टँड की किती कमी वेळ मिळतो मला ते. तरी सुद्धा मी ट्राय करते की तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओज घेऊन येईल. सो जर तुम्हाला आठवत असेल, आपली सिरीज सुरू आहे प्रेग्नन्सी सिरीज, आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे काही फॅक्ट्स, सायंटिफिक फॅक्ट्स आणि काही गोष्टी ज्या मी केल्यात. सो प्रेग्नन्सी 9 महिने झाल्यानंतर सर्वात उत्सुकतेची वेळ, भीतीची वेळ, टेन्शनची वेळ म्हणजे डिलिव्हरी. आणि मला आठवतंय माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस की नॉर्मल डिलिव्हरी ही एक नॅचरल प्रोसेस आहे, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये एवढा त्रास कसा होऊ शकतो, काहीतरी सोल्युशन असेल या प्रॉब्लेमवर की आपल्याला एवढा त्रास नाही झाला पाहिजे. सो तिने शेअर केलेल्या काही टिप्स, काही ज्या मी प्रेग्नेंट असताना मी आर्टिकल्स वाचले, बुक्स वाचले, व्हिडिओज बघितले, त्या सगळे जी इन्फॉर्मेशन आहे ती अशी कन्सोलिडेट करून मी ती तुम्हाला आज देणार आहे. सो आज आपण बघणार आहे एक मजेशीर गोष्ट, ती म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस कोणत्या गोष्टी करायला हव्यात सो दॅट तुमचा त्रास कमी होईल. जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलं की माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की ही नॅचरल प्रोसेस आहे, नॉर्मल प्रोसेस आहे डिलिव्हरीची, नेचरने दिलेली, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सोल्युशन असणार ज्याच्यामुळे ती प्रोसेस इझी होईल. सो या गोष्टींचा मी विचार केला, बुक्स रीड केल्या, थोडेफार आर्टिकल्स बघितले आणि काही पॉइंट्स नोट डाऊन केलेले होते मी त्यावेळेस, जे मला आता मिळालेले आहेत आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की माझी डिलिव्हरी इतकी छान झाली. नॉर्मल डिलिव्हरी होती. आय एम सो सॉरी की मी सी सेक्शनबद्दल किंवा सिझेरियनबद्दल तुम्हाला काही सांगू नाही शकणार, कारण की आय एम नॉट एक्सपिरियन्स्ड अबाउट दॅट, बट नॉर्मल डिलिव्हरीच्या बाबतीत मी एक्सपिरियन्स्ड आहे. सो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते. सो माझ्या डिलिव्हरीची प्रोसेस म्हणजे मी एकदम माझे जे असं म्हणतात की डिलिव्हरीच्या 3 फेजेस असतात. जी पहिली फेज असते जिथे आपल्याला पेन स्टार्ट होतं, बेबी बाहेर यायला स्टार्ट होतं, आणि ही फेज जी असते ती 12 ते 14 तास चालते. त्याच्यानंतर सेकंड फेज असते जिथे कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त, म्हणजे आपण मराठीत ज्याला कळ येणं म्हणतो, ते खूप जास्त जाणवतं आपल्याला, आणि जेव्हा ऍक्च्युअल बेबी बर्थ कॅनलमधून बाहेर येत असतं ती प्रोसेस. आणि थर्ड प्रोसेस म्हणजे बेबी बाहेर आल्यानंतर जे आपण म्हणतो नाळ कट करतात डॉक्टर, आणि त्याच्या पुढची प्रोसेस, ह्या 3 प्रोसेसेस असतात. सो मी तुम्हाला सांगेन जी फर्स्ट प्रोसेस आहे माझी, जी आपल्याला त्रास सुरू होतो 12 ते 14 तास, आपल्याला कळतं की आता डिलिव्हरी होणार आहे आपली, की कधीही होऊ शकते पुढच्या 24 तासांमध्ये. सो ती जी फेज आहे ती माझी अक्षरशः नव्हतीच, मला आलीच नाही ती फेज. माझं वॉटर ब्रेक झालं घरीच, आणि मला कळालं की आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझी डिरेक्ट सेकंड फेज सुरू झाली होती, म्हणजे जो पहिला 12 ते 14 तासांचा जो त्रास आहे तो मला अजिबात झाला नाही. सो सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींसाठी मी काय केलं ते सांगते. परत एकदा प्लीज तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा, आणि तुम्ही पण या गोष्टीवर बुक्स वाचा, व्हिडिओज बघा, सो दॅट तुम्हालाही नॉलेज मिळेल. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बी प्रिपेअर्ड. आता आपलं बाळ बाहेर येणार आहे, खूप आनंदाचा क्षण असतो तो कोणत्याही आईसाठी, आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत भीतीही असते की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, आणि ते एक अननोन डिलिव्हरीचा त्रास जो म्हणतो आपण तो. सो सर्वात आधी आपण प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. बी स्ट्रॉंग. मेंटली जेव्हा तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवाल की जे काही आहे आय हॅव टू गो इन टू इट, हे पुढचे 24 तास, 1 दिवस जो काही आहे तो मी एकदम ब्रेव्ह राहणार, एकदम स्ट्रॉंग राहणार आहे, आणि हा फेस करणार आहे हॅपीली, सो दॅट आयुष्यभर मला ही गोष्ट लक्षात राहील. सो सर्वात पहिली आणि महत्वाची स्टेप, बी ब्रेव्ह, बी स्ट्रॉंग. ओके, सो ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप म्हणजे रेग्युलर जर तुमचा योगा एक्सरसाइज असेल, डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे वॉक सुरू असेल, तर तुम्हाला खरंच कमी त्रास होईल, कारण की तुमचे जे मसल्स आहेत, पेल्विक मसल्स किंवा पेल्विक फ्लोअर जे म्हणतो आपण, ते अतिशय फ्लेक्झिबल झालेले असतील, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार. दॅट्स दी रिझन डॉक्टर सांगतात की वॉक करा किंवा योगा करा. सो मला असं वाटतं की ही जी 9 महिने तुम्ही केलेले कष्ट असतात ते फायनली त्या 24 तासात किंवा डिलिव्हरीच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळतात. सो हे 9 महिन्याचा योगा, एक्सरसाइज किंवा वॉक ह्या गोष्टींवर सुद्धा डिपेंड असतं की तुमची डिलिव्हरी किती लवकर होईल.
ओके. त्यानंतर एकदा का आपल्याला कळालंय की आता आपल्याला जायचंय ओटीमध्ये किंवा डिलिव्हरी करण्यासाठी जायचंय आणि त्यानंतर म्हणजे तो जो त्रास असतो तो खरंच मी मान्य करते की खूप जास्त असतो. त्या त्रासाबद्दल तर खूप लोकांनी काय काय लिहून ठेवलंय, सांगून ठेवलेलं आहे की खूप जास्त त्रास असतो तो. सो त्यावेळेस आपल्याला काय करता येईल सो दॅट तो त्रासही कमी होईल आणि आपले जे डायलेशन आहे ते फास्ट होईल. सो ते मी हे तुम्हाला पुढच्या थोड्याशा पॉईंट्समध्ये सांगणार आहे. ओके. सो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळालंय आता की आपली नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. आपल्या सोबत एक कोणीतरी असणारच आहे, आपल्या फॅमिली मेंबर, आई असेल, बहीण असेल, हस्बंड असेल, सासूबाई असतील या किंवा कोणीही तुमचं जे कोणी असणार आहे तुमच्यासोबत एका पर्सनला अलाउड असतं आतमध्ये तुमच्यासोबत राहणं. सो ते जे कोणी असणार आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ बघा प्लीज, कारण की तुमच्यापेक्षा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जास्त आहे की तुम्हाला जेव्हा कॉन्ट्रॅक्शन्स येत असतात, कळा येत असतात आणि तो असह्य त्रास जो असतो तो न्यूट्रलाइज, तो काम डाऊन करण्यासाठी काय करायचंय हा व्हिडिओ त्यांच्यासाठी थोडासा जास्त आहे. सो सर्वात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचंय की पाणी प्यायचंय, भरपूर पाणी प्यायचंय. कीप हायड्रेटेड, लाईक तुमची बॉडी जी असते ती हायड्रेटेड असली पाहिजे आणि हे तुम्हाला त्या त्रासात, त्या टेन्शनमध्ये अजिबात जाणवत नाही की आपण आता काय करतोय. सो तुमच्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांनीही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने पाणी देत राहणं किंवा ज्युसेस असतील ते देत राहणं. तुम्हाला प्यायची इच्छा नाही होणार त्या वेळेमध्ये, कारण मला आठवतंय माझे हस्बंड माझ्यासोबत होते आणि ते मला कंटिन्युअस सांगत होते हे आणि पाणी पी, आणि मी अशी होते की नाही मला नको, मला काहीच नको, आता मला पटकन डिलिव्हरी करायची आहे ही. सो आपण त्या एका वेगळ्या फेजमध्ये असतो. सो त्यांनी हे कॉन्स्टंटली आपल्याला आठवण करून देणं खूप महत्वाचं असतं. कीप युअर बॉडी हायड्रेटेड. हे सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे की तुम्ही जर हायड्रेटेड असाल, पाणी पित असाल त्या टाइममध्ये, सो तुमचं डायलेशन जे आहे ते लवकर होतं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्रास होत असतो मान्य, कॉन्ट्रॅक्शन्स असतात ते काही कंटिन्युअस अशा कळा येत नसतात आपल्याला, तर थोड्या थोड्या वेळाने येत असतात आणि जेव्हा बेबी ऍक्च्युअल बोथ कॅनलच्या बाहेर निघत असतं तेव्हा ते त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती वाढते. सो वॉक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळ आली मान्य आहे, त्यावेळेस ते थोडंसं झालं की खाली उतरा बेडवरून, वॉक करा हळूहळू सावकाश, तुमच्यासोबत जे कोणी असेल त्यांना धरून वॉक करा. ओके. सो वॉकिंग इज ऑल्सो अ गुड थिंग जेव्हा तुमचं डायलेशन होत असतं, तुमचं डायलेशन फास्ट होण्यासाठी. म्हणजे मला आठवतंय, मला डॉक्टरने सांगितलं होतं की पहाटे 5-6 पर्यंत डिलिव्हरी होईल, बट ऍक्च्युली मी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझी डिलिव्हरी जी आहे ती 1:50 झाली. सो यू कॅन इमॅजिन की जे माझे कॉन्ट्रॅक्शन्स होते ते किती फास्ट झाले, त्यानंतर माझं जे डायलेशन होतं ते किती फास्ट झालं. सो राईट, म्हणजे मी ते रात्रभर या सगळ्या कळा सहन केल्या असतात, त्याच्याऐवजी 1:50 माझं बाळ बाहेर आलं होतं. सो त्यासाठी या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. रादर मला माझे हस्बंड आणि माझी बहीण जे सोबत होते ते कॉन्स्टंटली आठवण करून देत होते की या गोष्टी तुला करायच्या आहेत, थोडे पेशन्स ठेव, कर, थोडाच वेळ राहिला आता, हे सगळं ते सांगत होते. सो दुसरी गोष्ट आहे वॉक, आणि तिसरी गोष्ट आहे ब्रीदिंग टेक्निक. जेव्हा आपल्याला कळा येतात, कॉन्ट्रॅक्शन्स येतात, खूप पेनफुल असतात, बट ते पेन कमी करण्यासाठी एकच टेक्निक आहे, ब्रीदिंग. ओके. आणि ही मला माझ्या बहिणीने सांगितली होती की तिनेही तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस फॉलो केली. तिला जेव्हा कॉन्ट्रॅक्शन्स येत होते आणि यू वोंट बिलीव्ह, तिलाही असं म्हणजे आता आम्हाला दोघींनाही असं वाटतं की हा ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे एवढी काही मोठी गोष्ट नाहीये, जास्त काही त्रास नसतो त्याच्यामध्ये. सो ही फिलिंग तुम्हाला पण यावी यासाठी सांगते. ब्रीदिंग टेक्निक, जेव्हा तुम्हाला कळ येते, डीप ब्रीदिंग करायची. जेव्हा हा श्वास तुम्ही तोंडाद्वारे बाहेर सोडता तेव्हा ते पेन जे असतं ना तेही लिटरली कमी होतंय, हे फील होतं की आपण श्वास आतमध्ये घेतोय आणि जेव्हा तो श्वास बाहेर सोडत असतो त्याचबरोबर तुमचा त्रास, तुम्हाला जे काही पेन होतंय ते सगळंही आपण बाहेर काढतोय असं वाटतं आणि खरंच तो त्रास खूप कमी होतो. सो ब्रीदिंग टेक्निक याची प्रॅक्टिस असली पाहिजे आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या या 9 महिन्यांमध्ये करायची आहे. सो ब्रीदिंग टेक्निक जेव्हा कळा येत असतील तेव्हा नक्की करा आणि खूप इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे ही टेक्निक. आणि फोर्थ आणि सर्वात महत्वाचा पॉईंट, ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात. सो तुम्हाला तुमच्या हस्बंडला किंवा तुमच्या सोबत जे आहे त्यांना सांगायचं आहे की जेव्हा मला कॉन्ट्रॅक्शन्स येत असतील तेव्हा कॉन्स्टंटली ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहे ते सावकाश प्रेस करायचे. तर ते कोणते पॉईंट्स आहेत? सो मी सांगते. जेव्हा हात आपण बंद करतो आणि हा जो उंच भाग येतो तिथे हे करायचंय आणि अंगठा ओपन करायचा आणि इथला जो भाग आहे याला प्रेस करायचा.
सावकाश प्रेस करायचं, एवढा जोरातही नाही प्रेस करायचं की खूप जास्त त्रास होईल. एकदम सावकाश याला मसाज करायचा. सेम दुसऱ्या हातावर मसाज करायचा. त्यानंतर म्हणजे हे 2 ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत ज्यांनी डायलेशन लवकर होतं. त्यानंतर पाठीवर तुमच्या हजबंड सोबत किंवा मम्मा तुमच्या सोबत असेल तर त्यांना सांगायचंय पाठीवर जिथे आपला स्पायनल कॉर्ड एंड होतो आपल्या पाठीच्या तिथे 2 पॉईंट्सवर सावकाश या थम्सनी म्हणजे अंगठ्याने आपला मसाज करायचा असं गोल एकदम सावकाश. ते खूप रिलिव्हिंग असतं आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्शन्स आपले जे असतात ते त्रास कमी होतो आणि डायलेशन फास्ट होतं आपलं. ओके, सो ते एक पॉईंट्स आहेत. त्यानंतर आपला तळपाय जो असतो तळपायाच्या अंगठ्याला मसाज करायचा. त्यानंतर आपली जी टाच असते टाचावर मसाज करायचा. ओके, सो हाताचे हे पॉइंट्स पाठीवर आणि पायाचे तळपायाला अंगठ्याने मसाज आणि आपली जी टाच असते त्याला मसाज, असे सावकाश 2ही अंगठ्याने मसाज करायचं. हे तुमच्यासोबत जे कोणी असेल त्यांना सांगा. आणि हे माझ्या हस्बंडनी आणि माझ्या बहिणीने हे कंटिन्युअस सुरू होतं असं दोन्ही साईडनी माझ्या हात आणि पाय असे प्रेस करणं आणि ॲक्युप्रेशर पॉइंट्स दाबणं. त्याच्यामुळे पण कदाचित असेल की माझी डिलिव्हरी जी आहे ती खूप लवकर झाली. म्हणजे अक्षरशः मी 11 वाजता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि 1:50 डिलिव्हरी झालेली होती. आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता लाईफ टाईमचा. म्हणजे अजूनही ती रात्र आठवली की डोळ्यात पाणी येतं की खूप सुंदर क्षण होता तो. एवढ्या त्रासातून सुद्धा आपण जेव्हा आपल्या बाळाला बघतो तेव्हा सगळं काही न्यूट्रलाइज होतं. हे जग किती सुंदर आहे ते कळतं. बट त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. सो मी जे काही पॉईंट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ते प्लीज ट्राय करा, फॉलो करा. आणि एकदम सिम्पल पॉईंट्स आहे, मी असं काही खूप मोठं सांगितलेलं नाहीये करायला. सो हे ट्राय करा तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस, किंवा तुमचे फ्रेंड्स जर असतील ज्यांची रिसेंटली डिलिव्हरी होणार असेल त्यांना हे नक्की सांगा. आणि शेअर युअर एक्सपिरियन्स विथ मी. कमेंट्समध्ये या आणि कळवा तुमची नॉर्मल डिलिव्हरी कशी झाली, तुमच्यासोबत कोण होतं. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फॉलो केला असेल तरी येऊन मला परत कमेंटमध्ये नक्की कळवा की खरंच तुमचा त्रास कमी झाला होता का. सो थँक्यू सो मच. तुम्ही एवढं प्रेम देताय अमायराच्या व्हिडिओजला आणि आमच्या पण सगळे व्हिडिओज बघताय त्यासाठी थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय लव्ह यू.